समजा नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेचे विभाग प्रमुख आपल्याला मी 1-2 मिनिटात पूर्ण माहिती सांगणार आहे, ती व्यवस्थित ऐकाय. उत्तर पत्रिका कशी भरायची सगळं त्याचं नाव लिहिलेलं आहे सगळ्यात वरती. विद्यार्थ्याचं नाव आहे, तिथे आपलं पूर्ण नाव छान अक्षरात विद्यार्थ्यांनी टाकायचं. उत्तर पत्रिका असू नाही प्रश्न पत्रिका आपल्या हातात आल्या पहिल्यांदा पूर्ण नाव टाकून द्यायचं. त्याच्यानंतर सेंटर नेम लिहिलेले. सेंटर नेम ज्या त्या तालुक्याला आपलं सेंटर आहे. अहिल्यानगरचं सेंटर नेम असतं तर अहिल्यानगर करायचं. श्रीगोंदा असेल श्रीगोंदा करायचं. 1 ते 5 विद्यार्थ्यांची परीक्षा असते मग 1 ते 5 इयत्ता येणार. ते इयत्तेच्या पुढं सेंटर कोडच्या खाली मीडियम दिलेले. तुम्ही मराठी असेल मराठी, सेमी असेल सेमी, इंग्लिश मीडियम असेल इंग्लिश मीडियम तुमचं माध्यम लिहायचं आणि त्याच्या खाली डेट द्यायची. परीक्षेची तारीख ज्या दिवशी पेपर असतो त्या दिवशीची परीक्षेची तारीख. आपली परीक्षा किती तारखेला आहे? 11 जानेवारी 2026. तर त्याच्या परीक्षेची डेट पण तीच आली पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर सीट नंबर दिलेला आहे. एन डॅश तुम्हाला लिहून दिलेला आहे. त्याच्या पुढचे जे नंबर आहे ते तुम्ही लिहायचे. एन डॅशच्या पुढं तुमचा 8 अंकी नंबर हॉल तिकीटवर व्यवस्थित पाहायचा. आणि 10 प्रश्न आहे मराठीचे, 11 ते 20 प्रश्न इंग्लिशचे, 21 पासून 50 पर्यंतचे प्रश्न आहे गणिताचे, 51 ते 80 पर्यंतचे प्रश्न आहे बुद्धिमत्तेचे आणि 81 ते 100 प्रश्न आहे विज्ञानचे. तर जो प्रश्न आपल्याला येत असेल त्याचं उत्तर आपल्याला येत असेल पहिलं ते सोडवायचं. कोणत्याही प्रकारे घाई गडबड विद्यार्थ्यांनी करायची नाही.